ठाकरेंच्या महापौराची चर्चा जोरात सुरू आहे. मला लक्षातच आलं नाही की परभणीचा मुद्दा इतका महत्त्वाचा का वाटायला लागला. कारण परभणीमुळे देशाची अब्रू आंतरराष्ट्रीय पातळीवर जात नाही, जशी एप्स्टीन फाईलमध्ये देशाच्या पंतप्रधान असणाऱ्या नरेंद्र मोदीजींचं नाव आल्यामुळे जाते, किंवा परभणीमुळे देशाची राज्याची सुरक्षितता चर्चेत येत नाही, जशी राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात गेल्याने एकूण सुरक्षेची चर्चा होते. मग तरीसुद्धा परभणीचा मुद्दा चर्चेत का येतोय? खरं तर परभणीमध्ये दर निवडणुकीत आमचे 12 ते 15 नगरसेवक हे मुस्लिमच निवडून येतात, आणि जितक्या वेळा ते निवडून येतात तितक्या वेळा तिथे महापौर हिंदूच झालेला आहे. पण इतक्या संख्येने जर लोक मत देत असतील, आणि विशेषतः परभणीची एकूण डेमोग्राफी जर बघितली तर तिथे ज्या पद्धतीची लोकसंख्या आहे ती लोकसंख्या बघता एक वेळ मुस्लिम महापौर होत असेल तर हा संविधानाने सांगितलेल्या संसदीय लोकशाहीचा विजय नाही का? मग काही जण वेगवेगळे, म्हणजे जे ईडी सेना म्हणून ओळखले जायला पाहिजेत त्यांनी आम्हाला नैतिकता सांगायची, जे एप्स्टीन फाईलवर उत्तर देऊ शकत नाहीत, जे किरीट सोमय्या यांचं लग्न समर्थन करतात, त्यांनी प्रश्न खरंच विचारावेत का? मुळात त्यांच्या हे का लक्षात येत नाही आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सलमान खान उपस्थित राहणं हा भाजपवाले कौतुकाने विषय चघळतात. मग मला सांगा की सलमान खान आणि सय्यद इक्बाल यांच्यामध्ये तुम्ही गुणात्मक फरक कसा करत आहात बरं?